हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे पूजाचा सुन्मुख बघण्याचा कार्यक्रम असतो आणि त्यावेळी पूजा चांगलीच तोंडावर पडते. आता नेमकं काय घडतं आणि पूजा तोंडावर कशी पडते ह्या सर्व गोष्टींचे अपडेट सविस्तर पाहूया. तर इकडे आता समरने तर मोठ्या तोंडाने सांगितलेलं असतं की आबा तुम्ही म्हणाल ती सगळी रीत पाळायला आम्ही तयार आहोत. मग आता दुसऱ्या दिवशी तो आबांना विचारतो, अहो आबा रात्री तुम्ही म्हणालात की रीतीभाती करायचे आहेत म्हणून, पण नेमकं करायचं काय आहे ते आम्हाला तुम्ही काही सांगितलंच नाही. काय करायचं काय आम्हाला दोघांना? म्हणजे तुम्ही जर तसं सांगितलं तर मग तशी तयारी करायला होईल नाही का? काय करायचं आहे ते तुम्ही सांगा. त्याबरोबर आढळराव 5 मिनटं गप्प बसतात. समर म्हणतो, नाही म्हणजे तशी काही घाई नाही आहे माझी, तुम्ही सावकाश सांगितलं तरी चालेल, म्हणजे मी थांबू शकतो. त्याबरोबर पूजा तिकडे येते आणि म्हणते मी नाही थांबू शकत, मला आहे घाई. त्याबरोबर मग समर पूजाला नजरेने गप्प करतो. त्याबरोबर मग आढळराव म्हणतात, नाही नाही तसंही तुमच्या रीतीभाती करून घेण्याची आम्हाला मुळात काही हौस नाही आहे, पण काय करणार, रांगडे पाटलांच्या घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे ना व, म्हणून रीतीभाती करून घेतोय तुमच्याकडनं. समजलं ना? आज सुन्मुख बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला समर, तर त्यासाठी तुझ्या बायकोला तयार राहायला सांग. आज घरी 4 लोक येतील, त्यांच्यासमोर तुझी बायको व्यवस्थित दिसली पाहिजे. समजलं ना? त्याबरोबर पूजा म्हणते, एक मिनिट, सुन्मुख बघण्याचा कार्यक्रम म्हणजे आज मला माझे हक्क मिळणार ना? मी थोरली सून म्हणून मला घरच्या किल्ल्या मिळणार लोकांच्या समोर, मला दागदागिने मिळतील खानदानी असलेले, बरोबर ना? मला माझा मान मिळेल. आता खरं तर पूजा हे सगळं मुद्दाम कृष्णाकडे बघून बोलत असते, कारण कृष्णाकडे असतात ना घरच्या किल्ल्या, परत खानदानी दागिने वगैरे सगळं सध्या कृष्णाच्या ताब्यात आहे. पूजा म्हणते, आज शेवटी जो मान ज्याचा आहे तो मान त्याच्याकडे जाणार, अर्थात शेवटी ज्याचं जे आहे ते त्याच्याकडेच परत फिरून येतं असं म्हणतात, ते काही उगाच नाही, नाही का? मग आता मी तयार होते. नाही, सुन्मुख बघण्याच्या कार्यक्रमात मला माझा मान घ्यायचा आहे नाही का? मान मिळवायचा आहे म्हटल्यावर तसं दिसायलाही हवं. येते हा, मी तयारी करते. सासरे बुवा तुम्ही काही काळजी करू नका, थोरली सून म्हणून सगळ्यांच्या समोर मी अगदी उठून दिसायला हवं असं वाटतंय ना तुम्हाला? मी दिसेन हा उठून, तुम्ही फक्त मला दागदागिने द्या. त्याबरोबर आढळराव म्हणतात, सुनबाई घरची थोरली सून म्हणून फक्त मिरवायचं एवढंच सुनेचं कर्तव्य, सुनेचं काम नसतं. घरची थोरली सून म्हटलं ना तर घरची जबाबदारीसुद्धा तेवढ्याच कसोशीनं पूर्ण करावी लागते. घरची थोरली सून म्हणजे फक्त टेचा तिकडे तिकडे फिरणं एवढं नसतं. घरची थोरली सून म्हणजे घराला एकत्र जोडून ठेवणंही असतं. घरची थोरली सून म्हणून फक्त हक्क गाजवणं नसतं. घरची थोरली सून म्हणून कधीतरी समोरच्याचे 2 शब्द ऐकून घेऊन समोरच्याला समजावून सांगणंसुद्धा असतं. असो, सध्या तुमच्याकडनं या सर्व अपेक्षा करणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणीच आहे हे माहिती आहे आम्हाला, त्यामुळं आमच्या काही फार अपेक्षा नाही आहेत तुमच्याकडनं. थोरल्या सुनाकडनं जी एक माफक अपेक्षा करावी तेवढी अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करावी, ते म्हणजे उद्याच्याला तुमचं सुन्मुख बघण्याचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये समदा स्वयंपाक तुम्ही बनवायचा. हां, उद्याच्याला सगळा स्वयंपाक बनवा, येणाऱ्या पावल्या रावण्यांना खाऊ पिऊ घाला, आम्हाला बघू द्या तुम्ही कसं स्वयंपाकाचं काम करता. जर तुम्ही घराचा महत्त्वाचा भाग सांभाळला तर मग त्यानंतर तुम्हाला दागदागिने द्यायचे की नाही ते आम्ही ठरवू. पूजा म्हणते, ठीक आहे, मी करेन सगळं व्यवस्थित. दुसऱ्या दिवशी आता सकाळी पूजा आवरते आणि रेडी होऊन स्वयंपाकघरात खाली येते. आता पूजाला तर स्वयंपाकातलं सुद्धा येत नाही, पण आता पूजा ही म्हणत असते की मला काहीही करून आज स्वयंपाक बनवावा लागेलच. त्या म्हाताऱ्याच्या नरड्यात काहीतरी कोंबावं तर लागेल, नाहीतर म्हातारा पुन्हा कृष्णालाच सगळे सुनेचे अधिकार देईल आणि मला काही मिळणार नाही. पूजा स्वयंपाक करायला घेते, पण स्वयंपाकापेक्षा जास्त ती राडाच करून ठेवते. स्वयंपाक नाहीच, फक्त राडाच. त्यानंतर मग समर खाली स्वयंपाकघरात येतो. समर आता तो सर्व पसारा बघतो आणि पूजाला म्हणतो, पूजा काय करून ठेवलं आहेस तू हे समज? हे बघ, हे स्वयंपाक बिपाक बनवणं तुला जमायचं नाही हे मला आधीपासूनच ठाव होतं, म्हणून हे बघ मी आत्ताच सगळं जेवण बाहेरनं मागवायलो. फक्त काय काय मागवायचं आहे तेवढं मला सांग,
मी बघ काय काय विचार केला होता. आता गोडाचं तर सून आहेस म्हणल्यावर तुला करावं लागणार, म्हणून गोडाचं म्हणून मी खीर मागवायलो आहे आणि गुलाबजाम मागवायलो आहे आणि डाळ भात वाटाण्याची आणि पनीरची भाजी मटर पनीर आणि काय मागवायलो आहे बघ आणि भाकऱ्या. तुला काय आणि सांगायचं आहे का? त्याबरोबर पूजा म्हणते काहीतरी असं ना टेस्टी मागव, म्हणजे जे सगळ्यांनाच आवडेल असं काहीतरी. त्याबरोबर समोर म्हणतो मग काय तांबडा पांढरा मागू का? पूजा म्हणते नाही रे, तांबडा पांढरा नको, काहीतरी असं भक्कम वेगळं. त्याबरोबर मग आता तो म्हणतो मग चिकन मागवतो, काय म्हणतेस? त्यावर पूजा म्हणते हां मागव, चिकन मागव. तसंही कोल्हापूरकरांना चिकन आवडणार नाही हे शक्यच नाही आहे. मग आता पूजाच्या सांगण्यावरून समोर चिकनसुद्धा मागवतो. त्यानंतर मग आता पूजा ही आरडाओरडा करते, या 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 सगळ्यांनी लवकर जेवायला या, जेवण रेडी आहे. आता सगळं जेवण तर पूजाने आयतं हॉटेलमधनं मागवून फक्त पातेल्यांमध्ये ओतून घेतलेलं असतं. सगळेजण जेवायला बाहेर येतात. जेवणाच्या पक्वानांवरची झाकडं काढली जातात. आता पहिल्या नजरेतच दुष्यंत आणि कृष्ण ओळखतात की हे जेवण पूजाने बनवलेलं नाही आहे. पण मग लगेच दुष्यंत पूजाला म्हणतो, अरे वा, घरच्या शुभ कार्यामध्ये तू वशाट केलंस, असो, घरची थोरली सून आहेस तू. आणि हे काय ग, मटर पनीर आणि चिकन कॉम्बिनेशन जमत नाही आहे पूजा, व्हेज आणि नॉनव्हेज एकत्र. त्याबरोबर मग मात्र आता काय बोलावं पूजाला सुचत नाही. तर कृष्णाला तर पक्की खात्रीच असते की हा सर्व स्वयंपाक पूजाने केलेला नाहीच आहे. मग आता कृष्णा ही विचार करते, एकदा जाऊन स्वयंपाकघरात बघते. स्वयंपाकघर बघितल्यानंतर मला समजेलच पूजा स्वयंपाकघरात किती राबली येते. कृष्णा स्वयंपाकघरात येते, बघते तर काय पूर्ण स्वयंपाकघरात अगदी डायनोसॉर फिरून गेल्यासारखं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं. आता कृष्णा विचार करते याचा अर्थ पूजाला काय बी जमलेलं नाही. कृष्णा आता सगळीकडे अगदी व्यवस्थित बघत असते. पूजाने पालकाची भाजी तोडायला घेतलेली असते आणि ताटात मात्र मटर पनीर वाढलेलं असतं. घरात चिकन नसतानासुद्धा तिने चिकन बनवलेलं असतं. घरात ज्वारीच्या भाकरीचं पीठ असताना पण तिने तांदळाची भाकरी बनवलेली असते, जे की पीठच घरात नाही आहे. त्याचबरोबर आता कृष्णा ही विचार करते, बापरे, म्हणजे पूजानं नक्कीच काहीतरी गफलत केल्या. असो, आता जो राडा केला आहे तो मी आवरतो. आणि मग कृष्णा आता ते सगळा कचरा जो तिने केलेला असतो तो डस्टबिनमध्ये टाकायला जेव्हा डस्टबिन उघडते तेव्हा त्यामध्ये कृष्णाला जेवणाचं बिल सापडतं. आता कृष्णा जेवणाचं ते बिल बघते आणि ताबडतोब ते बिल घेऊन आता ती बाहेर येते आणि म्हणत असते, मटन करी 450 रुपये, 7 भाकऱ्या 250 रुपये, मटर पनीरची भाजी 210 रुपये. त्याबरोबर आता कृष्ण जेव्हा हे सगळं वाचत असते तेव्हा सगळेच जण उठून उभे राहतात आणि कृष्णाला विचारतात, कृष्णा अगं काय ग, कसली यादी वाचायला लागलीस ही? त्यावर कृष्णा म्हणत असते, आबा म्या कसली यादी वाचायलो आहे हे पूजाला आणि समोरला बरोबर कळलं असेलच, बरोबर बोलायलो आहे नवं म्या. त्याबरोबर मग आता ते दोघं पण कसली यादी आहे ही असं म्हणतात. त्यावर कृष्णा म्हणते, यादी नवं, बिल आहे हे, तुम्ही मागिवलेल्या जेवणाचं बिल. पूजा हे बघ, समर अढळराव रांगडे पाटीलच्या नावानं आलेलं बिल आहे, आता तरी खरं कबूल कर की. तसे दोघंही माना खाली घालतात. कृष्णा म्हणते, पालकाची भाजी शिजायला घातली होतीस आणि मटर पनीर बनवलंस, घरामध्ये ज्वारीचं पीठ असताना तांदळाच्या भाकरी केल्यास, घरामध्ये तू कणिक मळायला घेतलं होतंस ज्वारीचं, त्याचा चिखूल अजून बी पडलाय किचनमध्ये, मी काही टाकलेलं नाही आहे, आणि भाकरी केल्यास तांदळाच्या. असं कसं केलंस ग तू, हे कसं जमलं तुला? त्याबरोबर मग आता लगेचच पूजा म्हणत असते, ए कृष्णा, जास्त शहाणपणा करून बोलू नकोस हा, आणि विसरू नकोस मी तुझी थोरली जाऊ आहे, तू लहान आहेस तर लहानासारखी राहा, मोठ्यांच्या तोंडी लागू नये एवढं साधं माहीत नाही आहे का तुला? त्याबरोबर अढळराव म्हणतात, आवाज खाली, आवाज खाली. सुनबाई, थोरल्यापणाचा मान तुम्ही कवाच गमावून बसलायसा. जर थोरलं म्हणून मिरवण्याचा एवढा मान आहे की नाही, एवढी हौस आहे की नाही, तर थोरल्यासारखं वागाया बी शिका. फसवाफसवी करणं, लांडगे लबाडी करणं हे थोरल्यांचं काम नसतं, तर मागच्यांनी केलेल्या चुका सावरून पुढं जाणं हे थोरल्यांचं काम असतं, जे कृष्णा आणि दुष्यंता प्रत्येक वेळी तुम्हा दोघांच्या बाबतीत करत असतात, ते दोघं धाकले असून पण. आणि तुम्ही मात्र प्रत्येक वेळी चुकांवर चुका करतच जाताय. असो,
आता थेट मुद्द्यावर येऊया. सुनबाई, थोरलं लागायचा जो काही तुमचा अट्टहास होता की नाही, तो आता इसरायचा. कारण ह्या घरची थोरली सून होण्याची ना मुळात तुमची पात्रताच नाही आहे. हां, या आम्ही आधीच ओळखलं होतं. माणसाचं नख बघून माणसाचा स्वभाव ओळखण्याचा गुण आहे आमचा. आणि तुम्ही तर जे काय गुण या आधी या घरात येऊन उधळले आहेत ते समरला जरी माहिती नसले तरी आम्हाला व्यवस्थित ठावं आहेत. त्यामुळं तुम्हाला किती प्रेमानं ह्या घरात ठेवायचं हे बी आम्हाला अगदी व्यवस्थित माहीत होतं. पण तरी बी म्हणलं समरचे डोळे उघडावे, एक संधी तुम्हाला द्यावी म्हणून एक संधी दिली. पण कसलं काय, उलट समरनंच तुम्हाला तुमच्या खोटेपणात साथ दिली. याच्यावरून कळतं समर किती तुमच्या आहारी गेलाय ते. असो, बोलण्याचं तात्पर्य एवढंच लक्षात घ्या की थोरलं म्हणून मिरवण्याचा जो काही तुमचा अट्टहास होता तो तुम्हासने घावणार नाही. आधी थोरल्या सुनाची कर्तव्य समजून घ्या, तशा वागायला लागा, घरची जबाबदारी सांभाळा, स्वीकारा, घरातल्या माणसांना आपलंसं करा, माणसांवर जीव लावा आणि मग त्यानंतर थोरलेपणाचा मान मागायला या. मग तो तुम्ही मागण्याआधीच म्या तुम्हाला बहाल केलेला असेल. तोपर्यंत या घरच्या किल्ल्या, या घरचे खानदानी दागिने कृष्णाकडं आहेत आणि कृष्णाकडंच राहत्याल. कारण हे या घरच्या सुनेचे अधिकार आहेत, जे अजूनपर्यंत तुम्हाला मिळावं अशी तुमची कुवत आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा पूजाला म्हणते, पूजे, म्या ठरवलं असतं की नाही तर हे समजा म्या लपवून ठेवू शकलो असतो. पर नाही, आत्ता पाहू तर तुझ्या प्रत्येक चुकीवर पांघरून घालू नये की नाही म्या लई मोठी जगातली चूक केली आहे. आणि म्हणून आत्ताच्याला म्या ठरवलं आहे, आत्तापासून तुझ्या कोणत्या बी चुकीवर म्या पांघरून घालायची नाही. आणि म्हणून आज तुला उघडी पडल्या. पुन्यांदा असा खोटेपणा करू नगस, नाहीतर अशीच उघडी पडशील. त्याबरोबर पूजाला कृष्णाचा खूप राग आलेला असतो. ती रागाने कृष्णाकडे बघत असते. कृष्ण म्हणते, हे असं डोळं वटारून माझ्याकडं डोळं मोठं मोठं काढून काय बी उपयोग होणार नाही आहे. ह्या सगळ्यानं तुला काही मिळणारच नाही आहे ना. डोळे खाली घ्यायचे आणि माझ्याशी नीट बोलायचं, समजलं ना? कळली असेलच तुला तुझी लायकी या घरातली. त्याबरोबर पूजा गप्पच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.